नमस्कार मंडळी. मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. छोटासाच आहे, पण कदाचित महत्त्वाचा पण आहे. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय तुम्ही स्वतः घेतला होतात, की आपल्या आजूबाजूच्या किंवा मित्रांच्या किंवा इतर लोकांच्या प्रभावाखाली घेतला होतात? थोडा विचार करा आणि सांगा. तुम्ही कोणता व्यवसाय निवडावा, कुठे नोकरी करावी, कोणत्या सवयी तुम्हाला लावून घेतल्या जाव्यात, किंवा एकूण ह्या सगळ्या गोष्टी आहे तुमच्या आत्मविश्वासाबद्दल, ह्या सगळ्या गोष्टींवरनं तुमचे निर्णय हे तुम्ही घेतले होतात का तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी जे सांगितलं त्यांच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही घेतल्या होता? मानसशास्त्रामध्ये काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत की ज्याच्यामध्ये की ज्या लोकांच्या संगतीमध्ये आपण सगळ्यात जास्त वेळ घालवतो ना, त्यांच्यासारख्या उठण्याची, बसण्याची, बोलण्याची, सवयींची, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची छाप आपल्या वागण्या बोलण्यात यायला लागते. आणि हेच रामदास स्वामींनी शेकडो वर्षापूर्वी श्लोकातून सांगून ठेवलं होतं. श्लोक काय माहिती आहे? जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे, तया संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. आज आपण याच श्लोकाचा अर्थ समजून घेणार आहोत. फक्त आध्यात्मिक अँगलनी नाही, तर आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारात सुद्धा ह्या गोष्टी कशा वापरून बघतो ह्याही अँगलनी बघणार आहोत. आणि तुमची जी संगत आहे, तुमची महत्त्वाकांक्षेला कशी त्याला निगडीत आहे, तुमचे मित्र कसे तुम्ही निवडू शकाल, किंवा तुमचा अहंकार हा तुमच्या प्रगतीमध्ये, तुमच्या सक्सेसमध्ये कसा इफेक्ट करतो, माणसाची पारख आपल्याला का शिकली पाहिजे, यासारख्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. तर श्लोकाचा हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्यामध्ये अजूनही काही गोष्ट आहे की तुमची संगत ही तुमची स्वप्न कशी बरं ठरवते. विचार करून बघा बरं का. अगदी साधं उदाहरण बघूयात की दोन मित्र आहेत. दोघेही छोट्या गावातूनच आलेले आहेत. दोघांची परिस्थिती साधारणपणे एकसारखी आहे. आणि पहिला जो मुलगा आहे तो अशा मित्रांमध्ये राहतो की जे एखाद्या ध्येयासाठी झपाटलेले आहेत, की किंवा असंही आहे की दोघांची ध्येय एकच आहेत, की ज्यांना एक चांगली नोकरी मिळवायची आहे किंवा सेटल व्हायचं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात, अशा ह्याच्यामधली दोघांचीही ध्येय आहेत. पहिला मुलगा अशा मित्रांमध्ये राहतो की ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, त्याच्यासमोर काहीतरी उद्दिष्ट आहेत, गोल आहेत, आणि त्या अंदाजाने रोज पुस्तकांची चर्चा करणं असेल, त्याबद्दल वाचणं असेल, त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य ती आत्मसात करणं असेल, त्याच्याबद्दल चर्चा करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा देशात काय काय चाललं आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत तो पुढे मार्गस्थ होते. 5 वर्षानंतर पहिला मुलगा हा त्याच जागी आहे आणि दुसरा मुलगा मात्र अधिकारी बनलेला आहे. बुद्धीमध्ये फरक होता का? तर नाही. त्यांच्या ध्येयामध्ये फरक होता का? तर नाही. फरक कशाचा होता? फरक हा संगतीचा होता. तुम्ही कोणासोबत उठता, बसता, राहता, खाता, कसा वेळ युटिलाइज करता, कोणते विचार घेता, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे असा मित्र सोबत असावा की जो आपल्याला परखडपणे बोलेल, किंवा जो आपल्याला आपल्या चुका दाखवेल, पण आपल्या फ्युचरसाठीचा आपला रस्ता दाखवेल. म्हणजे स्वप्नांना आपले आकार देण्यासाठी हे मित्र, सराउंडिंग हे असे असले पाहिजेत की जे आपल्याला वास्तवाचं दर्शन देतील आणि त्यातनं पुढे जाण्यासाठी सुद्धा मोटिवेट करतील. त्यामुळे आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीने जाताना आपल्या आजूबाजूची लोक कशी आहेत, किंबहुना त्या ध्येयाच्या दृष्टीने प्रेरित करणारे किती लोक आहेत, परखडपणे काही गोष्टी दाखवणारे किती लोक आहेत, याचा अंदाज नक्की घ्यावा. आता ही आपली मेंटॅलिटी कशी तयार होते बघा बरं का. की व्यक्ती ज्या लोकांसोबत, ज्या वातावरणामध्ये उठबस करतोय, त्याच्यामध्ये आपला मेंदू सतत निरीक्षण करत असतो. मग जर घरामध्ये सतत तक्रारीच ऐकायला मिळत असतील, काय राव, कसं राव, तर मुलंही तेच करायला शिकतं. किंवा ऑफिसमध्ये रोजच काहीतरी कोणासोबत तरी गॉसिपिंग होत असेल, पॉलिटिक्स खूप होत असेल,
तर किंवा एकमेकांचे पाय खेचण्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी डिझाईन होत असतील तर एम्प्लॉईसुद्धा तेच दिसतं आणि प्रत्येक संधीमध्ये अडचणीच दिसायला लागतात. मग जे आपण बघतोय, ज्या वातावरणामध्ये आहोत त्याच गोष्टी जर का शिकत असू तर आपण आपलं वातावरण हे पर्पजफुली कसं ठेवता येईल याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जर अभ्यासू, विचार करणारे, नवीन नवीन शोध, नवीन नवीन गोष्टी शिकणारे, त्याच्यामध्ये हॅपीनेस आहे, पॉझिटिव्हिटी आहे, तर आपणही प्रत्येक संकटांना संधीसारखं घेऊ शकतो. ती ताकद आपल्याकडे येते. त्यामुळे आपण जे वागतो ते कधी कधी आपल्या सराउंडिंगचा सुद्धा इफेक्ट असू शकतो आणि त्यामुळे ही संगत आपली तपासणं ही सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरते. आता आपल्या आजूबाजूचे मित्र हे साधारणपणे 2 प्रकारचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सब टॉपिक आणि असे बरेच असतील, पण ठोकताळ्याने 2 प्रकारचे माणसं आपल्या आजूबाजूला मिळतात. पहिली माणसं जे तुमच्या इगोला सॅटिस्फाय करतात. तुम्ही चुकीचे असा, तुमचे मतं चुकीचे असतील पण ते नेहमी हे म्हणत राहतात की तुझं बरोबर आहे बॉस, बॉस इज ऑलवेज राईट, किंवा बघ सखी तुझ्यावरती जळतात, तू बघ किती छान आहेस. असं त्या लोकांना क्षणापुरतं जरी चांगलं वाटत असलं तरी ते तुमची वाढ 101% थांबवतात. तुम्हाला तुमचं जर का सद्विवेकाने विचार करता येत नसेल तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी खऱ्या मानून चालता. आणि दुसरी लोक जे तुम्हाला आरसा दाखवतात, जे म्हणतात तू चांगलं केलंस पण अजून तुला सुधारण्यासाठी चान्स आहे, तुला या 4 गोष्टी अजून चांगल्या करता येतील. तू चुकीचा आहेस का, तर नाही, तू चुकीचा नाही आहेस, पण तू अजून ह्या 4 गोष्टी जर का इम्प्रूव्ह केल्यास तर तू आहेस त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतील. असे मित्र सुरुवातीला नको वाटतात, खूप हार्श बोलणारे वाटतात, पण त्या लोकांनी दिलेल्या संधी, त्या लोकांनी दिलेले सल्ले हे आयुष्यभरासाठी टर्निंग पॉईंट ठरलेले दिसतात. म्हणजे एखाद्या जिममध्ये गेल्यावरती जर का एखादा प्रशिक्षक तुम्हाला रोज न चुकता चुका दाखवत असेल तर तुम्ही त्याला असं होतं की नाही जाणार आहे मी जिममध्ये, मला नाही करायचं, नाही पडलं, रोज ऐकायचं नाही आहे त्या माणसाचं. पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी अंमलात आणायला लागतात तेव्हा तुमचीच बॉडी जास्त तयार होते, फिट होते. आणि जगण्यामध्ये सुद्धा असंच असतं, जेव्हा तुम्ही तक्रार करणाऱ्या माणसांना काय कटकट आहे असं धरून चालायला लागता आणि त्यांच्या शब्दांवरतीच फक्त विसंबून राहतात, ते काय सांगू इच्छितात त्या गोष्टींना जोपर्यंत पकडू शकत नाहीत तोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या सक्सेसकडे जाण्याचा मार्ग नक्की 101% सापडणार नाही. सो अशी जी माणसं आहेत की जे आपल्या आजूबाजूला टीका करतात आणि ज्यांचा हेतू चांगला आहे, ही माणसं ओळखायला शिकणं हा खरा टास्क. आता ही पारख केल्याने किंवा ही संगत आपल्याला ओळखता आल्याने काय फायदा होतो तर तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळते. तुम्हाला ज्या डिरेक्शनने जायचं आहे त्या डिरेक्शनसाठीचे मार्ग मिळतात. तुमच्या स्वप्न जी काही तुम्हाला पूर्ण करायचे त्यांना पंख मिळतात, आत्मविश्वास वाढतो आणि तुमच्यातला जो वाईजनेस आहे, चांगुलपणा आहे ते जागं राहतं, सद्विवेक जागं राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जमिनीवर ठेवतं, तुमचे पाय सदैव जमिनीवर राहतात. हीच उलट वाईट संगत जर का आपल्या आजूबाजूची असेल तर एकमेकांमधली तुलना वाढते, अहंकार वाढतो, जेलसी वाढते, सगळ्या गोष्टींमध्ये नकारात्मकता, एनव्ही, अशा सगळ्या गोष्टी येतात. तुमची निर्णय करण्याची क्षमता, सद्विवेकच हॅम्पर होते. त्यामुळेच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जयाचे संगतीने मती रामतोडी. म्हणजे इथं राम म्हणजे काही फक्त देव नाही आहे, इथे तुमचं सद्विवेक असेल, सत्य असेल, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, मूल्यावरती जो विश्वास आहे ते सगळं, हे सगळं ज्या संगतीनं दूर जातं ती संगत तुम्ही सोडली पाहिजे, असं या सगळ्याचा मतितार्थ आहे. आता आजचा श्लोक आपल्याला काय सांगतो तर हीच आयुष्यभराची उपयोगी पडणारी शिकवण रामदास स्वामींनी 4 ओळींमध्ये सांगायचा प्रयत्न केला की मी ज्या मित्रांसोबत वेळ घालवतो किंवा ज्यांच्यासोबत मी वेळ घालवतो ते माझ्यातील सर्वोत्तम व्यक्ती किंवा माझ्यातल्या गुड क्वालिटीज बाहेर काढण्यासाठी मदत करतात का. 2 की माझा अहंकार, माझा आळस, माझ्या चुकीच्या सवयी ह्यांना खतपाणी घालतात. तुमचं उत्तर जर दुसरं असेल तर तुम्हाला आजच तुमची संगत तपासायची वेळ आली आहे. कारण संगत ही काही नशिबाने मिळत नाही तर ती आपण निवडत असतो आणि बऱ्याचदा बऱ्याच परिस्थितींमध्ये ती आपल्या पदरी पडते. पण ती पदरी पडलेली संगत आपण त्या संगतीवरती किती
ओव्हरफ्लो व्हायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे. म्हणजे जर का आपण योग्य निवड केली तर आपलं भविष्य योग्य प्रकारे आपण घडवू शकतो. कधी कधी संगत ही आपल्या हातातली नसते, त्या परिस्थितीमुळे आपण त्या संगतीमध्ये पडलेलं सुद्धा असतो कधी कधी, पण म्हणून आपण त्याच्यातलंच एक होऊन जायचं का त्यातल्या फक्त काही चांगल्या गोष्टी निवडून आपण आपल्या कामावरती फोकस राहायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे. त्यामुळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात असा कोण आहे की ज्याने तुमचा अहंकार वाढवलेला नाही आहे, योग्य वेळी तुम्हाला आरसा दाखवला आहे आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत केली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक पालकांकडे, मित्रांकडे, मुलांकडे, शिक्षकांकडे, जे जे ह्या सगळ्या ह्युमॅनिटीमध्ये काम करतात त्या सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या नातलगांकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या भागांमध्ये. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, एक चांगला मित्र आपलं आयुष्य बदलू शकतो, तसे एक चुकीची संगतही आपलं आयुष्य घालवू शकते. तर पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये नवीन श्लोकासह. तोपर्यंत नमस्कार.